सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। आजच्या समसंबंध या घटकातील आकृत्या या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण समसंबंध यामधील शब्द हा भाग अभ्यासलेला आहे। त्यानंतर आज आपण आकृत्या हा भाग अभ्यासणार आहोत आणि मग संख्या आणि इंग्रजी अक्षरमाला हा भाग देखील आपण पुढच्या सेशन्समध्ये घेणार आहोत। तर समसंबंधामध्ये आकृत्या आपण ज्यावेळेस बघत आहोत त्यावेळेस मी तुम्हाला आवर्जून आठवण करून देतो की वर्गीकरण या घटकामध्ये सुद्धा आपण आकृत्या हा भाग बघितलेला आहे। थोडक्यात ज्यावेळेस आपण आता समसंबंध हा भाग आज आपण अभ्यासणार त्याच वेळेस तुम्ही नंतर वर्गीकरणाचा आकृत्या हा भाग देखील थोडासा पुन्हा रिव्हिजन करायचा आहे, कारण दोघं घटकांमध्ये आकृत्या हा भाग येत आहे। मग दोघांमध्ये नेमका फरक काय, त्यावरून आपल्याला प्रश्नांचं स्वरूप समजणं आणि प्रश्नांची उकल करणं अधिक सोयीचं होत असतं। आणि म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर आपल्याला संबंधित प्रश्न त्वरित लक्षात येतो आणि मग त्याचं उत्तर मिळवणं सुद्धा आपल्याला अतिशय सोपं होतं। म्हणून बघा, वर्गीकरणामधील आकृत्या हा भाग आज तुम्ही आवर्जून अभ्यासायचा आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे। तर मग आज आपण समसंबंधमधील आकृत्या हा भाग अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। तर मग चला आता आपण सुरू करू। बघा, समसंबंध आकृत्या। बघा, याच्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे काय करणार, प्रश्नाचं स्वरूप समजून घेणार। कारण मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की कुठलाही घटक असो, अगदी कुठलाही, त्याच्यामध्ये थेट ट्रिकवर न जाता किंवा वरवर अभ्यास न करता थेट प्रश्न न बघता आपण आधी काय समजून घेतलं पाहिजे, प्रश्नाचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे। नेमका प्रश्न असतो काय आणि त्या प्रश्नामध्ये करायचं काय असतं आणि असे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेमकं अभ्यासाचं प्रिपरेशन काय करायचं। ओके, तर ह्या गोष्टी आपण आधी महत्त्वाच्या नोटिंग करत असतो। जसं कालच्या शब्द या घटकामध्ये ज्यावेळेस आपण काही चार्ट तयार करायला सांगितलं, तर आता आपले बघा शेलार आहे, त्या चांदवडचे विद्यार्थीने आपल्याकडे अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळे जे चार्ट मी तुम्हाला सांगितले होते सगळे चार्ट तिने तयार करून मला व्हॉट्सअपला टाकलेले आहेत। मग नुसता शब्दाचे प्रश्न सोडूनच भागणार होतं का, तर नाही, त्याच्यासाठी प्रिपेअर आपल्याला व्हावं लागेल। आता तिने इतके चार्ट तयार केलेत आणि ज्यावेळेस तिच्या हाताखालून ते गेले, वारंवार तिथे वाचेल, मग शब्द या घटकामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या ना, तिला तो सहज सोडवणं शक्य होणार आहे। कारण तिला प्रश्नाचं स्वरूप कळलं आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं बेसिक आपण काय काय तयारी केली पाहिजे, कुठले शब्द संपत्ती वाढवली पाहिजे, ही सगळी तयारी जर तिने केली तर मग तिला कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तो सोडवायला अडचण येणार नाही। अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तयारी करायची आहे। आणि म्हणून यामध्ये मी आज पुन्हा तुम्हाला आकृत्याचे प्रश्न नेमके कसे येतात आणि काय तयारी आपण केली पाहिजे, ओके, या संदर्भाने आता आपण चर्चा करू। तर बघा, प्रश्न दिलेला असेल त्यामध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात। नोटबुक असतील, नोटबुकमध्ये लिहून ठेवा, ओके। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आकृतीत विशिष्ट बदल करून दुसरी प्रश्न आकृती तयार केलेली असते। म्हणजे एक लक्षात घ्या की 4 तर आकृत्या असणार आहेत, म्हणजे 3 तुम्हाला दिलेले असतील, चौथी विचारलेली असते, ओके। मग पहिली जी प्रश्न आकृती आहे तिच्यात थोडासा काय होईल, पहिल्या प्रश्न आकृतीत बदल केला जाईल, त्यानुसार दुसरी प्रश्न आकृती तयार केलेली असते आणि मग त्यानंतर तिसरी प्रश्न आकृती असते, ओके। आणि त्या तिसऱ्या प्रश्न आकृतीनंतर आपल्याला चौथी शोधायची आहे। पण तिसरी आणि चौथी, आता चौथं पद मिसिंग आहे, पहिलं आणि दुसरं दिलेलं आहे, तिसरं दिलेलं आहे आणि चौथं मिसिंग आहे। मग करायचं काय असतं, आपल्याला पहिल्या ज्या 2 आकृत्या आहेत त्यांच्यामधील संबंध लक्षात घ्यायचा आणि तोच संबंध मग तिसरी जी आकृती आहे, तिसऱ्या आकृतीचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी किंवा चौथ्या ठिकाणी जी आकृती येणारी आहे तो लॉजिक लावून चौथी आकृती आपल्याला शोधायची असते दिलेल्या पर्यायांमधून। इतकं साधं सरळ आहे, ओके। तर हे लिहून ठेवा, तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहा। काय करायचं आहे, पहिली जी आकृती असेल, हे बघा एक आकृती दिलेली असेल, ओके, ह्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध असणार, काहीतरी बदल असेल आणि त्यानंतर आपल्याला तिसरी आकृती असेल
आणि मग इथे आपल्याला चौथी आकृती शोधायची असते आणि पुढे आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. ओके. मग आता या ठिकाणी कोणती आकृती बसेल हे काय करायचं. आता ही पहिली आकृती आणि दुसरी आकृती यांचा जो संबंध असेल तो आपण हेरायचा, शोधायचा. त्याच्यामध्ये कसला संबंध आहे, कुठल्या प्रकारचा आहे, चिन्हात बदल आहे का, काय आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज काय फिरलेले आहेत ते बघायचं. आणि जो संबंध आपल्या लक्षात येईल तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये लावायचा असतो. आणि मग नंतर या 4ही आकृत्या ज्या दिलेल्या असेल तुम्हाला पर्यायामध्ये, त्यामध्ये कुठली बरोबर इथं प्रश्नचिन्हाला बसते ते आपण शोधतो. मग यासाठी आपण काय करायला हवं बरं. आता निरीक्षण तर आपल्याला करायचं आहे, मग नेमकं कशा पद्धतीने करावं हाही प्रश्न आहे ना. काय शोधायचं नेमकं. निरीक्षण आपल्याला सहसंबंध जर जुळवायचा दोघांचा, पहिली आकृती म्हणजे पहिली आकृती आणि दुसरी आकृती यांचं जर तुम्हाला ऑब्झर्वेशन करून त्यांच्यामध्ये लॉजिक शोधायचं आहे, संबंध शोधायचा आहे, काय बदल झालेला आहे तो शोधायचा आहे. तर काय करायचं. पहिली आकृती आणि दुसरी आकृती याच्यामध्ये चिन्हांची संख्या लक्षात घ्यायची. चिन्ह एखाद्या वेळेस कमी जास्त झालेले असतात, बरोबर. म्हणजे चिन्ह काय असतील, कमी किंवा जास्त झालेले असतील. ओके. चिन्ह कमी जास्त झालेले असणार किंवा त्यांचं स्थान बदलतं. काय बदलतं, त्यांचं स्थान बदलतं. ओके. तर या पद्धतीने चिन्हांवरती तुम्हाला नोटीस करायचे आहे. त्यानंतर आकृती जी आहे, जी आकृती तुम्हाला दिलेली आहे त्या आकृतीच्या आकारात काहीतरी बदल होतात. वर्तुळ आहे का, वर्तुळाचा त्रिकोणात चेंज झाला, त्रिकोण आहे तर काही पंचकोणात चेंज झालेला आहे का, षटकोनात चेंज झालेला आहे का, अशा प्रकारे काहीतरी. किंवा काही फेस त्याचं म्हणजे शेप त्याचा काही चेंज होऊन गेला का, तर कशा पद्धतीने चेंज झालेला आहे हा जो बदल आहे तो सुद्धा आपल्याला नोटीस करायचा असतो. म्हणजे आकृतीचं निरीक्षण करताना काय काय करायचं हे तुम्हाला सांगतोय मी या प्रश्नांमध्ये. म्हणजे पहिल्या स्थानावरची आकृती आणि दुसऱ्या स्थानावरची आकृती यांचा जे तुम्हाला संबंध शोधायचा आहे, कसल्या प्रकारे यांच्यामध्ये साम्यता आहे, काय नेमकं चेंज कसा झाला आहे पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये, तोच प्रकार आपल्याला तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये बदल घडवायचा असतो. मग हे करताना चिन्ह लक्षात घ्यायचे, चिन्हात काही बदल आहे का आणि आकार जो आहे आकारात काही बदल आहे का. त्यानंतर आरशातील प्रतिमा जी आहे आणि पाण्यातील प्रतिबिंब हे पण लक्षात घ्यायचं. बऱ्याचशा आकृत्या पहिली आकृती दिलेली आहे तर दुसरी आकृती ही पाण्यातील प्रतिबिंब असतं. आणि मग आपण काय करायला पाहिजे, मग पहिल्या आकृती आणि दुसऱ्या आकृती जर पाण्यातील प्रतिबिंबाच्या संबंधावर जर दिलेली आहे तर तिसऱ्या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब जे असेल तेच तुमचं उत्तर आकृती येणार. अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला नोटीस करायचं असतं. त्यानंतर चिन्हांचं जे स्थान आहे, जसं मी म्हटलं तुम्हाला स्थानामध्ये बदल होईल. ओके. पण तो कसा होईल, घटीवत की प्रतिघटवत, म्हणजे तुमचा क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या दिशेने. ओके. आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज कसे चिन्ह बदलत गेलेले आहे त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर इतका सहज निरीक्षणाने लक्षात येणारा प्रश्न आकृतीचा हा सहसंबंधामधील आकृती हा भाग असतो. पण आपल्याला नेमकं आकृतीमध्ये काय बघावं हे ठाऊक नसतं. आणि या पद्धतीने जर आपल्याला काही नोटिंग आपल्याकडे असलं की जर अशा प्रकारचे प्रश्न आले तर याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा संबंध शोधताना कुठल्या कुठल्या बाबींचं अवलोकन करावं, काय काय निरीक्षण करावं आणि मग त्या आधारावर तिथं जो संदर्भ सापडेल सेम मग आपण तिसऱ्या आणि प्रश्न आकृतीमध्ये संबंध जुळवून पर्यायामधली आकृती त्या ठिकाणी योग्य उत्तर आणायची असते. या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. हे बेस आपल्याला महत्त्वाचं आहे. ओके. तर मग आता आपण काही उदाहरणं या ठिकाणी घेतलेले आहेत ते आता आपण बघू. बघा, आता अशी सूचना असेल, पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, बघा पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य आकृतीचा पर्याय क्रमांक निवडा. म्हणजे आता बघा इथे काय केलेलं आहे, 3 आकृत्या दिलेल्या आहेत. इथे बघा 1, 2 आणि 3. मग आता तुम्हाला काय करायचं, पहिल्याचा आणि दुसऱ्याचा संबंध शोधायचा आणि मग तिसरीवरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्याचा संबंध आपल्याला शोधायचा आहे. ओके. आता बघा काय दिलं आहे बरं इथे. इथे आता तुमच्या असं लक्षात येईल
आता ही झाली तुमची पहिली आकृती, ही झाली तुमची दुसरी आकृती, ही झाली तिसरी आणि चौथी आकृती आपल्याला काय करायची, शोधायची आहे. कुठून, यामधून 1 ते 4 जे ऑप्शन्स आहेत तुम्हाला दिलेले यांच्यातून. ओके, तर मग बघा आता पहिलेचं आणि दुसरेचं निरीक्षण, आता इथं चिन्ह दिलेले आहेत. ओके, आणि चिन्हांचं स्थान बदललेलं आहे. आता कसं बदललं ते पाहायचं आहे, म्हणजे काय चेंज आहे बघा इथे. आता काय स्थान बदललेलं आहे, कशाचं, चिन्हाचे. ओके, मग आता बघा हे वर्तुळ आहे इथे. ओके, हे वर्तुळ जे आहे हे अँटी क्लॉकवाईज, पुढच्या आकृतीमध्ये एक अर्धी बाजू फक्त त्याने कापलेली आहे, पूर्ण बाजू त्याने काही कव्हर केली नाही. तो कसा फिरला, अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. त्यानंतर बघा इथे हे अधिकचं चिन्ह आहे, हे बघा पुढच्या आकृतीमध्ये क्लॉकवाईज फिरलाय, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरला आणि पूर्ण बाजू फिरला. जसं बघा डायरेक्ट ह्या टोकावरून ह्या टोकावर आला, आणि हा मात्र वर्तुळ मात्र टोकावरून मधल्या स्थानावर आलेला आहे. बाहेरचं लक्षात आलं. मग आता ह्या आकृतीमध्ये आपल्याला तेच शोधायचं आहे. मग आता इथे जो तुम्हाला ॲरो दिसतो हा काय होईल, हा पूर्ण या ठिकाणी येणार नाही, हा इथे येणार नाही, हा फक्त अर्धा येईल इथे. ओके, म्हणजेच आपल्याला पहिलं आता लगेच कळलं की आपण 1 किंवा 4 मध्येच आपल्याला आता उत्तर शोधायचं आहे, कारण हा एक तर आपल्याला पॉईंट लक्षात आलेला आहे. ओके, त्यानंतर मधले 2 स्थानांचा विचार करू. आता मध्ये जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला, हा त्रिकोण सुद्धा अर्धी बाजू क्लॉकवाईज फिरला या दिशेला. हे बघा इथे आलाय, क्लॉकवाईज फिरला. आणि हा जो चौकोन दिसतोय तुम्हाला इथे, हा चौकोन जे आहे हा विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज, पण पूर्ण बाजू फिरला, डायरेक्ट ह्या ठिकाणी तो आला. ओके, मग आता इथे काय होणार बघा बरं, हा जो ॲरो आहे हा ॲरो आता म्हणजे या ठिकाणी जर मी ही आता आकृती ड्रॉ केली तर तुमच्या लक्षात येईल की आता हा ॲरो मी काय करणार, या ठिकाणचा हा अर्धा फिरेल. ओके, कुठे, अँटी क्लॉकवाईज झाला. त्यानंतर हा जो इकडे सर्कल दिसतोय हा पूर्ण फिरेल, इथे वर येईल तो क्लॉकवाईज दिशेने, कारण हे दोघं आपण अप्लाय केले आता. ओके, आता मध्ये जसा त्रिकोणात अर्धा फिरला होता तसा हा स्टार आहे का, हा स्टार का काय होईल आता, हा इथून काय होणार, ह्या स्थानावर येणार क्लॉकवाईज दिशेने, तो अर्धा फिरला. त्याच्यानंतर हा जो स्टार आहे, जसा हा चौकोन जसा पूर्ण गेला होता ह्या त्याच्या अँगलपासून चौकोनाच्या तर इथं वर पोहोचला, म्हणजे पूर्ण बाजू फिरला, तसा हा स्टार सुद्धा काय होईल, इथून डायरेक्ट पूर्ण या ठिकाणी येईल, तो म्हणजे पूर्ण बाजू फिरेल. ओके, बघा बरं अशी आकृती कुठं आहे, पर्याय क्रमांक 1. ओके, ही चौथी सुद्धा तुम्हाला संदर्भ असलेलीच आहे, फक्त काय केलंय बघा, स्टार वरती दिला आणि हे चिन्हांच्या आदला बदल करून दिले स्थान, म्हणजे हे वरती हवं होतं आणि एक खाली हवं होतं. इथे त्यांनी आपल्याला फसवण्यासाठी ते केलं, पण इथे बरोबर ही उत्तर आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळते. तर अशा पद्धतीने स्थान कसे बदलले, कसा चेंज होत आहे याचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं असतं. बघा बरं आता पुढचं जे उदाहरण आहे याच्यात एक सोपं लक्षात येईल, इथे थोडंसं वेगळं लॉजिक लावायचं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस आपण स्वतंत्रपणे बॅचमध्ये जेव्हा आपण ॲपमधून आता काम करणार आहोत त्यामध्ये आपल्याला फक्त 2-4 उदाहरणं घेऊन भागणार नाही. जेवढे उदाहरणं घेतले तेवढे उदाहरणांचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात आणि वेगवेगळ्या उदाहरणांचा अभ्यास करून मग आपल्याला त्या घटकामध्ये प्रावीण्य प्राप्त होतं. कारण 1-2 उदाहरणं 4 उदाहरणं जेव्हा आपण घेतो तेव्हा विशिष्ट प्रश्न आपले कव्हर होतात, पण जेव्हा प्रश्न आपण असंख्य सोडवतो, असंख्य प्रश्न सोडवल्यावरती प्रश्न विचारण्याचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं आणि प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने जरी आला तरी कसा सोडवला जातो, काय काय गोष्टी निरीक्षण केलं जातं हे आपल्याला कळत असतं. ओके, म्हणून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आपल्याला स्वतंत्रपणे आपल्याला बॅचमध्ये करायचा आहे. ओके, तर इथे बघा आता ही जी आकृती दिली आहे पहिल्या क्रमांकाचे, दुसऱ्या क्रमांकाचे, तिसऱ्या क्रमांकाचे, इथे तुम्हाला सहज कळेल की पहिला क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकाची आकृती सारखी आहे. मग जर एक आकृती अशी असेल, 2 जर अशी असेल, ओके, मग 3 अशी असणार तर चौथी काय असेल. पण माझं आपल्या एक लक्षात आलं की अरे बघू, एकाचं जे स्थान आहे
ती तिसऱ्यामध्ये बदललेलं दिसतं. तसंच मग आपण एकानुसार जर दुसरी अशी असेल, मग तिसऱ्या स्थानावरची आकृती अशी असणार, तर चौथी कशी असणार. मग आता मी काय करणार, या ठिकाणी पहिल्याचं आणि तिसऱ्याचंच लॉजिक लावून घेतो. आता जसं बघा हे कसं फिरतं आहे, हे पहिले जी आकृती आहे ही काटकोनात फिरून पुन्हा काटकोनाचा अर्धा भाग फिरते आहे, बरोबर. पण आकृती दिसते का कशी आहे तुम्हाला, हे बघा अशा पद्धतीने आता ती क्रॉस आहे. कारण हा काही काटकोन आपला सरळ आहे का असा, ती आकृती तशी नाही आहे. तर आकृती कशी आहे, अशी आहे आकृती बसलेली, बरोबर. मग आता मी इकडे हा काटकोन केला आणि मग नंतर ह्या काटकोनाचा अर्धा भाग जर असं मी धरला तर ती आणखी काय होईल, मग इतका भाग ती पुढं सरकते. म्हणजे बघा आता ही पोझिशन जर याची अशी आहे आणि मग नंतर ही दिशा अशी होते काटकोनाची, तर याच्या मी अर्धा भाग काय करतो, इकडे घेतो आणि बरोबर मग आता इथून पुन्हा नंतर एक काटकोन आणि पुन्हा अर्धा भाग एवढी ती आकृती क्लॉकवाईज दिशेने फिरली आणि त्याची ही आकृती एक ठिकाणी तिसरी तयार झालेली आहे. मग इथं काय करणार आपण, सेम चौथ्या आकृतीला सुद्धा हेच करणार ना. ह्या आकृतीला सुद्धा आपण काय करणार, काटकोनाच्या दिशेमध्ये सेम आता हिचं स्थान असं आहे, तिला काटकोनाच्या दिशेमध्ये काय करणार, फिरवणार आणि पुन्हा नंतर अर्धा जो भाग आहे तो पुन्हा आपण रोटेट करणार. काय करणार आपण, पुन्हा अर्धा भाग आपण रोटेट करणार आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी आपली जी उत्तर आकृती आहे ती मिळते. तर ती कोणती मिळते बघा, ही पर्याय क्रमांक 1 मधली 6 नंबरची जी आहे ही पर्याय क्रमांक 1 जे आहे हे याचं त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर हे मिळतं. पण कसं होईल ते, ही आकृती आता काय होणार, क्रॉस बघा आणि म्हणजे ती फिरली क्लॉकवाईज दिशेने 90 डिग्रीमध्ये आणि मग पुन्हा 90 डिग्रीचा पुन्हा हा पोर्शन हा पुन्हा नंतर क्लॉकवाईज दिशेनेच रोटेट झाला आणि मग नंतर ही पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते. ओके. त्यानंतर बघा एक पुढची आकृती आपण बघू. आता याच्यामध्ये पहिली आकृती, दुसरी आकृती आणि तिसरी आकृती, तिघा आकृत्यांचे बाहेरचे जे शेप आहेत हे वेगवेगळे आहेत. हे तर पहिल्या लक्षात येऊन गेलं आपल्या की शेप हे वेगवेगळे आहेत. म्हणजे चौथी जी आकृती असणार आहे याचा सुद्धा शेप आता आपल्याला काय असणार आहे, या तिसऱ्या आकृतीपेक्षा वेगळाच असणार आहे. ओके. पण मग आता इथे बघा 1 2 3 4 5 दिसतात बाहेरच्या बाजू, मध्ये सर्कलसुद्धा 5च दिसतात. त्यानंतर इथे बघा बाहेरच्या बाजू किती आहेत, 4, मध्ये त्रिकोण किती आहेत, 4. ओके. हे पण 4 4 दिसतात. पण इथलं बाहेरचं जे चिन्ह आहे, आकृती आहे ती वेगळी आहे. हा पंचकोन झाला आणि मध्ये काय आहेत, वर्तुळ झालेत. सेम इथे चौकोन आहे, मध्ये काय आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण आहेत. आता इथे बघा, इथे बाहेर काय आहे, वर्तुळ आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये सांगतोय मी आता, बाहेर वर्तुळ आहे आणि मध्ये काय आहे, 4 पंचकोन आहेत. ओके. मग आता पुढे शेप बदलला पाहिजे. शेप काय होईल, वर्तुळाचा राहणार नाही, पण चिन्ह किती आले पाहिजे, मध्ये फक्त 3. ओके. एक कमी होईल ना, इथं 5 होते, इथं 4 झालेत. ओके. आधी काय होते, इथे पहिल्यामध्ये 5, दुसऱ्यामध्ये 4 झाले. मग इथे किती आहेत, 4. पुढच्यात किती आले पाहिजे चिन्ह, 3. आता कुठं दिसतात 3 चिन्ह, 1 मध्ये पण दिसतात, 3 मध्ये पण दिसतात, 4 मध्ये पण दिसतात. पण चिन्ह बघा, चिन्ह कशी आहेत, एकसारखी. चिन्ह कशी आहेत, एकसारखी. मग हे येणार नाही कारण इथं चिन्ह वेगळं आहे. आता उरलं फक्त 3 आणि 4. पण पुन्हा एक लक्षात येईल तुम्हाला, पहिल्या आकृतीमध्ये जो शेप आहे दुसऱ्या आकृतीमध्ये शेप काय झाला आहे, बदलला. इथं पंचकोन आहे, इथं चौकोन आहे, मग इथं वर्तुळ आहे. मग इथं वर्तुळ येईल का पुन्हा, नाही. म्हणजे 4 सुद्धा येणार नाही. मग बघा आता पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. कसं आलं हे, 3 चिन्ह पण आलीत आणि बाहेरचा जो शेप आहे तो वेगळा पण आला, त्रिकोण आला आणि चिन्ह जी आहेत ती सगळी काय आली, एकसारखी आली. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला अचूक उत्तर आकृती शोधायची असते. म्हणजे फक्त एकच काहीतरी आपण कंडिशन त्याला त्या ठिकाणी थिंक केले आणि त्यानुसार त्याचं सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर असं व्हायला नको. ओके. तर काय करायचं, प्रत्येक जे
ज्या कंडिशन्स आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये लक्षात येतात पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये, त्या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला चौथ्या आकृतीला शोधताना तिसऱ्या आकृती आणि चौथ्या आकृतीमध्ये लागू करायच्या असतात आणि मग बरोबर तुम्हाला अचूक आकृती ही मिळते. इतकं सहज सोपं. याच्यामध्ये फक्त आणि फक्त निरीक्षण आणि पहिली दुसरी आकृती काय करणे, समजून घेणे, त्यानुसार तुम्हाला तिसरी चौथी आकृती आपोआप लक्षात येते. एवढं सहज सोपं हे टॉपिक आहे. यामध्ये थोडासा सराव करावा लागतो, कारण हे सगळं आपल्याला ऑब्झर्वेशननेच काम करायचं आहे. आकृती कशी फिरते, अगदी आकृतीमध्ये कुठला भाग गडद रंगाने डार्क केलेला आहे आणि तो कुठल्या दिशेने फिरलेला आहे, इतकं बारीकसुद्धा निरीक्षण आपल्याला करायचं असतं. एवढं बारीकसुद्धा करायचं असतं. आणि म्हणून एक 2 आणि 4 उदाहरणं 15 उदाहरणं सोडून भागणार नाही. थोडंसं याची जास्तीत जास्त उदाहरणांचा एक 50-100 उदाहरणं तरी सोडवा, वारंवार सोडवा. वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या काढा. फक्त 8वीच्याच पुस्तकाच्या आकृत्या घेऊन न बसता वेगवेगळ्या परीक्षांसाठी ज्या आकृत्या येतात, अशा प्रकारचे प्रश्न येतात, त्यांचंसुद्धा निरीक्षण करा. म्हणजे आपल्याला आकृत्यांमध्ये कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या पोझिशन्सने आकृतीमध्ये चेंज हा केलेला असतो ते आपल्याला पाहायला मिळेल, लक्षात येईल आणि त्यानुसार आपल्याला उत्तर सोडवायला सोपं जाणार आहे. तर बघा, काल परवा आपला क्लास लाईव्ह होऊ शकला नाही. आजसुद्धा मी लाईव्ह आलो नाही, कारण थोडं आपण ॲपवरती काम करत आहोत. मी आज बरोबर हा तुम्हाला 7:30 वाजता व्हिडिओ पोस्ट करून देणार आहे, कारण आपण ॲपचं लोगो वगैरे या सगळ्या गोष्टी, आपला बॅकएंडला आपल्याला काय काय फीचर्स हवेत, कारण जे स्वतंत्रपणे पॅरेंट मीटिंग जी आपली झालेली आहे, त्यानंतर जे आपण स्पेशल बॅचला जी मुलं ॲड केले त्यांचंही माझ्यामध्ये चर्चा झाली की कालांतराने आता आपण झूमला किंवा मीटला किंवा अशा पद्धतीने जे आपण लेक्चर घेणार, जे यूट्यूबला आपण लाईव्ह ठेवणार नाहीत स्पेशलचे, ते सगळे की ज्याच्यामध्ये आपल्याला टॉपिक टू टॉपिक अनेक उदाहरणं बघायची आहेत, सगळे चार्ट शेअर करायचे आहेत. जसं आता काल शेलारने चार्ट तयार केले, असे चार्ट तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून द्यायचे आहेत. हा सगळा डेटा उपलब्ध करून देत असताना झूममध्ये तो सगळा डेटा हा तुम्हाला तुमच्याकडे मोबाईलला सेव्ह राहणार नाही. एखादंच लेक्चर मिस झालं, नेट नसला, तर जसं माझ्याकडे सुद्धा पावसामुळे एखाद्या वेळेस नेटचा इश्यू होऊन जातो. मग अशा कंडिशन्समध्ये आपण एक थर्ड पार्टी ॲप तयार करून घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण डेटा हा जो तुम्हाला डेली शेअर केला जाईल तो तुम्हाला अगदी परीक्षेपर्यंत तो तुम्हाला मोबाईलमध्ये उपलब्ध असणार आहे. अगदी मोबाईल बदलला, मोबाईलमध्ये चेंजेस आले, नेट नसलं, काहीही असेल, त्या दिवशी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला तरी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून ज्या दिवसाला तुम्ही ॲप इन्स्टॉल करणार त्या दिवसापासून तर अगदी वर्षभरापर्यंत तुम्हाला आपले लाईव्ह प्लस व्हिडिओ प्लस ज्या आपण क्वेश्चनरी घेणार, जे आपले चार्ट आपण तयार करून त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स शेअर करणार, तो सगळा डेटा हा त्या ॲपमध्ये तुम्हाला लॉग इन केल्यावर सगळा उपलब्ध असणार आहे. मग त्या दृष्टीने थोडंसं पालकांशी चर्चा केल्यानंतर त्यावर अशा पद्धतीने काम करावं असं ठरलं की जेणेकरून पोरांना परीक्षेच्या काळामध्ये मागच्या महिन्यांमध्ये झालेले लेक्चरसुद्धा महत्त्वाचे जे व्हिडिओ असतात ते रिवाईज करणं सोपं व्हावं. या दृष्टीने थोडंसं त्यावर काम चालू आहे. लवकरच ते आपलं काम पूर्ण होईल आणि मग नंतर त्या ॲप मी तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून देईल. मग ज्या विद्यार्थ्यांना आता मला बऱ्याचशांनी एवढ्या 2 दिवसामध्ये स्पेशल बॅच जॉईन करण्यासाठी मेसेज केलेले आहेत त्यांनाही सांगतो की तुम्हाला 1-2 दिवसामध्ये मी स्वतंत्रपणे ते ॲप ज्यावेळेस लॉन्च करेल यूट्यूब लाईव्हला मी ते तुम्हाला शेअर करेल. त्यानंतर ज्या मुलांना त्या सगळ्या टॉपिक्समध्ये इंटरॅक्ट व्हायचं त्यांनी सगळ्यांनी मग त्या ॲपमधून लॉग इन करा आणि मग नंतर आपला ते बॅच आपोआप तुमची जॉईन होईल. ओके, तर माझ्यासाठी इतकंच. याच्यावरचे काही उदाहरणं सोडवा, हा सगळा टॉपिक तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. ओके, थँक्यू.